श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, माघार घेऊ नको. आज देव तुला सांगत आहे की ज्या ठिकाणी तुला यश, मोठे यश हवे आहे तेच मी देण्यासाठी, आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराट देण्यासाठीच इथे उपस्थित झालो आहे. तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस समज. तुझी आर्थिक संपन्नता तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल, कारण माझे मोठे आशीर्वाद तुला मिळत आहेत. तुझं जीवन आशीर्वादाने पवित्र होत आहे. बाळा, आज दुर्लक्ष करू नकोस, कारण शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. कधी कधी काही गोष्टी, काही कार्य बिघडतात, पण आज तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. दुरुस्त करण्यासाठीच देवाने आशीर्वादच येत असतात, तेव्हा ते स्वीकार कर. काही चिंता करत राहू नकोस, कारण मोठा आशीर्वाद आला आहे. चिंतेला संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद, देवाचा चमत्कार घडेल तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठीच. तुमच्यासाठी जे काही आनंदाचं आहे ते देण्यासाठीच आज मी इथे उपस्थित आहे. तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ अवश्य लिही. मी तुझे सर्व कर्म पाहत आहे, प्रार्थना ऐकत आहे. प्रार्थना करत असताना तुमच्यासाठी चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हालाही कळते. तेव्हा तेच मागा जे तुमच्यासाठी पुढं नेणारं आहे, पुढं प्रगतिकारक आहे. कुणाविषयीही वाईट बोलू नका, वाईट चिंतू नका, कारण मी हा हंडा घेऊन तुमच्या आर्थिक संपन्नतेत वाढ करण्यासाठीच इथे उपस्थित आहे. माझे आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतील. या पवित्र संदेशाला शेवटपर्यंत ऐकत राहा. तुम्ही सत्य ऐकत आहात. देव तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे. तुमच्या मार्गात सर्व काही मनपूर्वक देत आहे. जे मनाने इच्छिलेलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. संदेश शेवटपर्यंत ऐका. पाठवलेले आशीर्वाद काही अशा गोष्टी घेऊन तुमच्यापर्यंत येत आहे, जे पवित्र आहे, दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे, जे नकारात्मक गोष्टींपासून तुम्हाला दूर नेणारा आहे, तुमच्या जीवनात परिवर्तन करणारा आहे. जर तुम्ही आजचा हा दिव्य आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार असाल तर कृपेचा वर्षाव होईल. आशीर्वाद वाढी लागतील. देवाची कृपा तुम्ही अनुभवाल. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे. हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडणार आहे, जे कुणीही तुला देऊ शकत नाही. देवाच्या व्यतिरिक्त ही कृपा कोणीही करू शकत नाही. तुझ्या इच्छा आज पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन हा पवित्र संदेश तुला देण्यात येत आहे. ज्या इच्छा आहेत त्या मागे ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण मी इच्छापूर्तीचा आशीर्वाद तुलाच देण्यासाठी इथे मुद्दाम आलो आहे. जेव्हा तू हा संदेश ऐकत असशील तेव्हा तुझ्या मनात जे जे काही येईल तेव्हा चांगले विचार कर, पवित्र विचार कर, कारण ते सर्व काही सत्यात तुला मिळणार आहे. बदल्यात मी तुला येणारी विपुलता स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस? जर तयार असशील तर बरे होईल, कारण ही विपुलता तुलाच मिळणार आहे. शारीरिक व्याधी समाप्त होतील. अध्यात्माकडे ओढ अधिक होईल. तुझ्या जीवनात ते दरवाजे उघडतो जे आजपर्यंत बंद होते. होय, त्यात प्रवेश करण्यासाठी तू तयार आहेस? जर तयार असशील तर ती विपुलता, ते सुख, आनंद तुझ्या मार्गात विखुरले जात आहेत. मार्गात पुढे चालत राहा, कारण तू माझा प्रेमळ बाळ आहेस. मला विश्वास आहे की तू अशा गोष्टींमध्ये गुंतत नाहीस जे नकारात्मक आहे, जे नकारात्मकतेने आवरून गेलेले आहे. तू फक्त चांगल्या गोष्टी निवडतोस. म्हणूनच हा संदेश देखील तू निवडला आहे. तू कल्पना देखील करू शकत नाही इतकं सुख मी तुझ्या भाग्यात लिहत आहे, कारण आधीच तुम्हाला प्राप्त आहे ते सर्व काही, आणि मी त्यात अधिक भर देण्यासाठीच इथे उपस्थित आहे. तुझी प्रार्थना स्वीकार आहे आणि शंका घेऊ नकोस, कारण हा संदेश तुझ्यासाठी पाठवण्यात आला आहे. शंकांना टाळा, कारण शंका या नेहमीच तुम्हाला अनिश्चितता प्रदान करतात आणि पुढे जाण्यापासून थांबवतात. जर तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबायचे नसेल तर तुमची प्रतीक्षा आजच
अगदी या क्षणाला मी संपवतो. देव तुम्हाला मार्गात अत्यंत शुभ आशीर्वाद देत आहे. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात? कृतज्ञ व्हा, कारण देव तुम्हाला भरभराट, सुख, ऐश्वर्य आणि खूप काही गोष्टी पाठवत आहे, ज्या देवाजवळ आहेत. देवाच्या कृपेवर, आशीर्वादावर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान. तुम्ही आश्चर्याने भराल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. तुम्ही एक नवी अध्यायात पाऊल टाकत आहात, जिथे देव तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही इतके आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही या सर्व गोष्टींपासून आता वंचित नाही, तर तुम्हाला अधिक आशीर्वाद मिळत आहे. तुमच्या शक्यता बाळा, देव तुमचे ऐकतो. तुम्हाला सहनशीलता प्रदान करतो. तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. तेव्हा स्वतः कृतज्ञ व्हा. देवावर विश्वास ठेवा. अधिक विश्वास दाखवा. कारण देव तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदतीचा हात देतो. तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्हाला सकारात्मकता प्रदान करतो. जर तुम्हीही आज स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात, तर स्वामीजवळचे असलेले धन, सुख, संपन्नता आणि आशीर्वाद, चमत्कार हे तुम्हालाच मिळणार आहेत. स्वामी तुमच्याचकडे बोट दाखवून हा संदेश तुम्हाला देत आहेत. तो स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण हा आनंदाचा क्षण आहे. स्वामी तुमच्यापुढे सर्व काही अडचणी दूर करण्यासाठी आले आहेत. जर तुमचा स्वामी शक्तीवर प्रचंड विश्वास असेल, तर होय, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे असे टाईप करा. देव तुमच्या इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करतो. तुम्हाला यशाने भरतो, तुम्हाला आनंदाने भरतो आणि तुमच्या जीवनात त्या प्रगतीच्या दिशा दाखवतो, ज्या आजपर्यंत तुमच्यासाठी कुणीतरी रोखलेल्या होत्या, थांबवलेल्या होत्या. जर तुम्हीही स्वामी शक्तीने परिपूर्ण होऊ इच्छिता, तर आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्हालाच निवडून तुमच्या पुढे का आला आहे? लाखो लोकातून तुमचीच निवड का झाली आहे? असे अनेक प्रश्न सोडवणारा, तुम्हाला उत्तर देणारा हाच संदेश आहे, जो तुम्हाला निवडतो. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला कल्पनेने परिपूर्ण करतो. त्या कल्पना पूर्ण होतील, तुझ्या इच्छा पूर्ण होतील, तुझ्या अपेक्षा पूर्ण होतील. तू जी काही कृतज्ञता व्यक्त करत आहे, ती देखील मी स्वीकार करतो. तुला आता बलवान बनवतो, तुला शक्तिवान बनवतो, कारण तुला ती सर्व कर्म पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मी तुझी निवड करतो. धैर्यवान हो, बलवान हो, कारण माझे आशीर्वाद तुला निवडतात. आजचा हा संदेशही तुला निवडतो आणि माझ्यावर विश्वास ठेव. मला तुझ्यासाठी, संपूर्ण कुटुंबासाठी विजय मिळवून द्यायचा आहे. तुला मदत करायची आहे. तुला ती शक्ती अर्पण करायची आहे. माझ्या आशीर्वादाने शक्तिशाली स्वरूप तुला प्राप्त होईल. शेवटपर्यंत हा संदेश स्वीकार कर. तू भाग्यवंत आहेस, म्हणूनच हा संदेश तू उघडला आहेस. शेवटपर्यंत ऐक. तुझ्या अपेक्षा पूर्तीचा आनंद तुला मिळणार आहे. कुठलीही गोष्ट तुझ्यासाठी अपुरी नसेल. जीवनात, आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरलेले आशीर्वाद येतील. मोठ्या समस्या संपून जातील, कारण मी तुला निवडतो. देव म्हणतो, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. दावा करण्यासाठी वेळ आली आहे. तुम्ही त्याची सर्व काही अपेक्षा पूर्तीचा आनंद घेणार आहात. तुम्ही खूप वाट पाहिली आहे, म्हणूनच हा दिव्य संदेश तुम्हाला निवडतो. कारण तुम्ही पुढे जावे, तुम्ही अपेक्षित यश प्राप्त करावे, यासाठीच हा संदेश तुम्हाला निवडतो. शक्यता वाढतील आणि तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टी निवडाल. तुमचे चांगले निर्णय होतील. चांगल्या अशा गोष्टी घडू लागतील, ज्या अलीकडे तुम्ही अनुभव घेणार आहात, करणार आहात. घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. माझ्याजवळ तुमच्यासाठी खरे खरे बोल आहेत. जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत प्रार्थना करत राहा. कारण चमत्कार दररोज घडतात, म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका. देवाची कृपा सदैव तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर होत आहे. तुम्ही त्याचा अनुभव घेत आहात. आपल्यावर विश्वास ठेवा. आपल्या देवावर विश्वास ठेवा. कारण देव मोठी मदत तुम्हाला करतो, तुम्हाला निवडतो. त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गही दाखवतो.
तुम्ही स्वामीप्रिय बाळा आहात. प्रार्थना करा, कारण या क्षणाला केलेली प्रार्थना देव स्वीकार करतो. जर तुम्ही तुमची इच्छा या संदेशासोबत व्यक्त केली, तर ती देखील पूर्ण होईल. मोठे आशीर्वाद येतील. जीवनात विपुलता, स्पष्टता, आरोग्य, प्रेम आणि सकारात्मकता तुमच्या जवळ येईल. तुम्ही जे स्वागत कराल, ते तुमच्याजवळ मोठे आशीर्वाद येऊ लागतील. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा. खात्री ठेवा की देव आणि देवाची मदत तुम्हालाच मिळत आहे. चांगल्या गोष्टी, चांगले कर्म वारंवार निवडा, कारण देव तुमच्या मार्गात चांगल्या गोष्टी पाठवत आहे, सकारात्मकता पाठवत आहे. मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. देव सांगत आहेत की देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. जो कोणी या संदेशाला निवडतो, जो कोणी मनपूर्वक हे ऐकतो, त्याच्यावर आनंदाचा, आरोग्याचा आणि आर्थिक संपन्नतेचा, विपुलतेचा, भरभराटीचा आशीर्वाद वाढीव स्वरूपात मी देऊ करतो. जर जीवनात काही हवे आहे, तर ते मिळेल. तुमची जबाबदारी पूर्ण करा, कारण मी तुमची जबाबदारी घेतो. देव म्हणतात, सर्व काही भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य हे सर्व जोडलेले आहे. कधी कधी विश्वास ठेवा. त्या भूतकाळात तुम्ही काय सहन केले आहे, त्यातून तुम्ही काय शिकले आहात, ते तुमच्यासाठी योग्य होते. ते तुम्हाला पुढे नेणारे होते. म्हणून आजचा वर्तमान काळ सुखकर आहे, आनंदी आहे, कारण तुम्ही वर्तमानात ते सर्व काही केले आहे आणि तुमचं भविष्य माझ्या हाती संपूर्णपणे सुरक्षित आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. म्हणूनच भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही एका रंगात सुरू आहेत. देव म्हणतात, बाळा, मार्ग बदलू नको. सर्व काही इतिहासात जमा जरी झालं, तरीही तुला आज वर्तमानात काय हवं आहे, तुझी अपेक्षा, तुझं बक्षीस हे माझ्याजवळ आहे. तुझे आशीर्वाद माझ्याजवळ आहे. आवश्यकता आहे ती चिकाटीची, महत्त्वाची आणि पुरस्कार प्राप्त करण्याची वेळ आली आहे. घाबरू नकोस. मी तुलाच ऊर्जावान बनवतो. त्या प्रयत्नांसाठी तुला पुढे नेतो. तुला आदर देतो, तुला सन्मान देतो आणि तुझी निवड करतो. बाळा, जर तू आज अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत आहेस, तर माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व वेदना संपणार आहेत. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास असेल तर एक दिवस तुझ्या जीवनात सर्व काही सकारात्मक होईल. जे गमावलेलं आहे ते मागील काळात तुम्ही त्यासाठी दुःख, निराशा दाखवू नका. कारण सध्या तुम्हाला जाणवत असलेले त्रास मी संपवणार आहे. त्या वेदना, ते त्रास आणि ते एकटेपण तुमच्यापासून वेगळे होणार आहे. समाधानाने मन भरा, कारण मी इतकं देणार आहे, इतकं यश पाठवणार आहे की तुम्ही अचानकपणे आनंदी होणार आहात. जे नकोसं होतं ते या 24 तासात तुमच्याकडून काढून घेतल्या जाणार आहे. तुमची आरोग्यता, तुमचे आनंद आणि तुमची विपुलता, तुमची भरभराट तुम्हालाच मिळणार आहे. तुम्ही तुमच्या घराकडे ज्याप्रमाणे आशीर्वादांसाठी वाट पाहता, तुमच्या कुटुंबावर आशीर्वादांसाठी वाट पाहता, त्याचप्रमाणे चांगल्या गोष्टी मार्गात येण्यासाठी सुद्धा वाट पहा. चांगल्या कर्मांची वाट पहा, कारण चांगले कर्म घडून घेण्यासाठी भाग्य लागतं. काहीच नाही तर अंधारातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करा. तो अंधार जो तुमच्या मनाला त्रासदायक आहे, जो तुम्हाला मागे ठेवू इच्छितो, जो नकारात्मकतेने परिपूर्ण आहे, जो तुम्हाला त्रास, वेदना आणि दुःखाने भरतो, तो अंधार दूर करण्यासाठी तुम्ही तयार आहात. हा अंधार जाऊन तुम्हाला जर प्रकाशाने परिपूर्ण व्हायचे आहे, तर तुम्हाला देवाकडे यावेच लागेल. देवाची प्रार्थना करावीच लागेल, कारण देवच तुमचं सर्वस्व बदलू शकतात. तुमच्यात चांगले बदल आणू शकतात. तुमच्या प्रार्थना ऐकू शकतात आणि तुमच्या अडचणी दूर करू शकतात. जर तुम्ही हा संदेश एकांतात शांत मनाने ऐकत असाल, तर मी तुमची भरभराट करणार आहे, कारण मी तुम्हाला आज निवडले आहे. लाखो लोकातून तुझीच निवड का करावी?
असा प्रश्न जर तुझ्या मनात असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. नक्कीच तुला त्याचं उत्तर मिळेल. रोजच्या रोज तुम्ही काय कर्म करता हे देखील माझ्यापर्यंत पोहोचतं. तुझी इच्छा कुठल्या वेळेस कुठल्या क्षणाला बदलते हे देखील माझ्यापर्यंत पोहोचतं. भीतीने भयभीत होऊ नकोस. तू काळजी करू नकोस. कित्येकदा तू एक मागतोस आणि लगेचच दुसरंही मागतोस. अरे बाळा, मनात शांतता आणि धीर ठेव, संयम ठेव. कारण सर्व काही तुला दिल्या जाणार आहे. पण योग्य वेळ येऊ दे. योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला ते सर्व दिलं जातं. माझे शब्द लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात मी त्या त्या गोष्टींना स्पर्श करणार आहे. त्या गोष्टी पुढे जातील, हलू लागतील आणि तू पाहशील की नवीन संधी दरवाजे उघडत आहेत. या नवीन संधीचे दरवाजे तुझ्यासाठीच उघडल्या जात आहेत. पुढे जा. तू काही गमावले आहे असे तुला मागील काळात वाटत होते ना, ते देखील शक्यतेने तुला अधिक मिळणार आहे. देवाची इच्छा आहे की तुला परिपूर्ण करावं. तुला विपुलतेनं, भरभराटीनं परिपूर्ण सर्व काही द्यावं. तर आयुष्यात तुला कुठलीही गोष्ट कमतरता भासणार नाही. संपत्ती विपुलता, आनंद विपुलता तुला प्राप्त होईल. होय, यश आकर्षित होत आहे. तू सर्व काही गोष्टीने परिपूर्ण होत आहे. बाळा, या ऊर्जेबद्दल तू स्वीकार कर. कारण ही ऊर्जा सकारात्मक आहे. माझे बोल सकारात्मक आहे. ते तुझ्यापर्यंत येऊन थांबले आहेत. मी तुझ्या सभोवताली आहे. मी तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट जाणतो आणि तुला शांततेने त्या गोष्टींपासून पुढे नेतो. कधी कधी घाबरणे सोड. कधी कधी काही गोष्टींना त्रासदायक मानू नकोस. काही गोष्टी तुला शिकवण्यासाठी येतात. कधी कधी अडचणी तुला मार्ग दाखवण्यासाठी दाखवल्या जातात. होय, त्या जर तू पार केल्यास तर मोठा आशीर्वाद तुलाच मिळणार आहे. हे प्राप्त करण्यासाठी तू तयार आहेस? विश्वासाने पुढे पाऊल टाक. सर्वच काही तुझ्यासाठी शक्यतेने भरणारे आशीर्वाद येत आहेत. कारण काळजी करू नकोस. तुझा देव सदैव इथे उपस्थित आहे. तुमचा देवावर किती विश्वास आहे तो अंतःकरणाने तुम्ही दाखवू शकता. भक्तीत अंतर करू नका. भक्ती, नामस्मरण ही तुम्हाला नेहमीच माझी ओढ लावते आणि ती पूर्ण करते. बाळा, मी तुला जवळ करतो. मी आनंदाने तुझ्यावर, तुझ्या डोक्यावर हात फिरवतो. तुझ्या कुटुंबाचे संरक्षण करतो आणि तुला जिंकवण्यासाठी पुढे नेतो. ते मार्ग दाखवतो जे तुझ्यासाठी योग्य आहेत. त्या योग्य मार्गावर चालण्यासाठी तू तयार आहेस? होय, आजचा हा दिव्य संदेश तुझ्याचसाठी आहे. मी तुझ्याशीच वार्तालाप करत आहे. बाळा, एकांतातही तू हा संदेश ऐकलास तर तुझ्या आयुष्यातील अडथळे कायमचे दूर होतील. अंतःकरणातून ऐक, विश्वास ठेव. कारण विश्वासामुळे तुमची वाट पाहणं संपते, थांबते. कारण आता चमत्कार घडणार आहेत. तुम्ही प्रवेश करा त्या मार्गांवर जे मी तुम्हाला दाखवू करत आहे. होय, म्हणूनच माझी मदत योग्य वेळेवर त्यांनाच प्राप्त होते जे विश्वासाने भरतात, आनंदाने भरू पाहतात. तुमच्या जीवनातील, तुमच्या प्रेम जीवनातील अडचणी आता दूर करण्यासाठीच मी तुम्हाला निवडले आहे. तुम्हाला तुमच्या नात्यातील प्रेम हवे आहे, आपुलकी हवी आहे, तर तुम्हालाही बदल्यात प्रेम द्यावे लागेल, मान सन्मान द्यावा लागेल. जितकं तुम्हाला हवं आहे तितक्याही पेक्षा तुम्हाला अधिक देणारा आशीर्वाद आज आला आहे. या आशीर्वादासोबत पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहेत. देव तुमच्यावर प्रसन्न आहे याचे चिन्ह म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. जर तुम्ही एकांतात, शांततेने, एकचित्ताने हे ऐकत आहात तर देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेल, तुमचे सुख वाढवेल. तुमच्या कुटुंबातील प्रेम, आनंद तुम्हाला दिल्या जाईल. जे कोणी नात्यातून भटकलेले होते ते पुन्हा नाते एकाग्र चित्ताने तुमच्याकडे वळेल. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची
प्रार्थना करता तेव्हा तेव्हा देवही तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद पाठवतो. याचा दिव्य अनुभव तुम्ही कराल. कधी तुम्ही शांततेत अनुभव करा की आज तुमच्याकडे काय काय आहे. फक्त याचा विचार करू नका की तुम्ही काय मिळवले नाही किंवा तुम्ही काय गमावले आहे. ते गमावण्याचे विचार केल्यास तुम्ही नकारात्मकतेकडे वळणार आहात आणि तुम्हाला जर नकारात्मकतेपासून दूर व्हायचं असेल तर आज तुमच्याजवळ वर्तमानात काय सुख आहेत, काय नाती आहेत, काय काम आहे, काय कार्य आहे, तुमच्याजवळ संपत्ती किती आहे, हे जर तुम्ही अनुभव कराल तर तुम्ही अधिक सुखी आणि आनंदी असाल. कारण पुढचा क्षण तुमच्यासाठी आर्थिक संपन्नतेचा, विपुलतेचा आणि भरभराटीचा देणारा हा दिव्य संदेश आहे. बाळा, आजपासून तुझ्या संघर्षाचे दिवस समाप्त होत आहे. लक्षात घे, तू जे कार्य करतोस ते मन लावून कर. तुझा विश्वास जागृत ठेव, कारण तुझ्यासाठी हे आशीर्वाद मौल्यवान आहेत आणि भरभराट घेऊन आले आहेत. तुम्ही आर्थिक संपन्नता, विपुलता आणि त्या सर्व गोष्टी प्राप्त करू इच्छिता ज्या तुमच्या कुटुंबाला अधिक आनंद प्रदान करणारे आहेत, तुम्हाला पुढं नेणारे आहेत. या क्षणाला ऐकून घ्या की हा दैवी संदेश तुम्हालाच निवडतो, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. आज मी शेवटचं सांगतो की हार मानू नका. पुढे पाऊल टाकत राहा, कारण मी तुमच्या सोबत आहे. हरलेले मन कधीही विखुरण्यास तयार असते, म्हणून मनाला हरू देण्याआधीच हा संदेश पूर्ण ऐका आणि आपल्या प्रियजनांना पाठवा, कारण त्यांच्याही मनात नकारात्मक असेल तर ते निघून जाण्यास मदत होईल. तू जितके वेळा हा संदेश ऐकशील तितके वेळा तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद येतील, चमत्कार घडू लागतील. विश्वास ठेव, विश्वासातच सर्व काही आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव. मी तुला निवडतो मोठ्या चमत्कारांसाठी, मोठ्या आशीर्वादासाठी. मागील काळात तुम्ही जे काही गमावलं त्याहीपेक्षा दुप्पट देण्यासाठी मी आज येथे उपस्थित आहे. शांत रहा, पुढे चालत रहा, आपले कर्म करत रहा. मला तुमच्या कर्मात शोधा. प्रत्येक पाऊल विश्वासाने टाकाल तर तुम्ही जिंकाल. तुमचा विजय मी निश्चित करतो. फक्त तुम्ही कर्म करत पुढे चला. माझ्यावर विश्वास ठेवा. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुला अधिक प्रसन्नता प्राप्त होईल. त्या कार्यात मदत होईल जिथे तुला कुणीही मदत देत नाही. त्या ठिकाणी तुला अपेक्षा मिळतील जिथे तू अपेक्षारहित आहेस. जिथे तुला संधी मिळेल, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा ऐकणारे मन तृप्त आणि समाधानाने परिपूर्ण होईल, आनंदाने परिपूर्ण होईल आणि जिंकण्याच्या अवस्थेत येईल. स्वामी माऊली तुम्हाला जिंकायचा आशीर्वाद प्रदान करत आहे, तुम्हाला चमत्कार पाठवत आहे. हा संदेश जिथे कुठे जे कुणी ऐकतील ती जागा, ती वास्तू पवित्र होईल, त्यांचे मन हृदय पवित्र होईल, स्वामींची कृपा अनुभवायला मिळेल. तुम्ही जर हा संदेश ऐकला आहे तर तुम्ही देवाचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुमच्या जीवनात आता संघर्ष संपू लागतील. आनंद वारंवार तुमच्या घरात प्रवेश करेल. जर तुम्ही हा आनंदाचा प्रवेश स्वीकारत असाल तर होय देवा, आनंदाचा प्रवेश माझ्या घरात येऊ द्या असे टाईप करा. स्वामी माऊली तुम्हाला भरभराट देव, सुख देव, संपन्नता, आरोग्यता आणि आनंद देव हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी